स्टुडंट्स, आज आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत आपल्या ब्रिज कोर्सला. सो आज आपण घेऊया 6th स्टँडर्डची टेस्ट नंबर 2. चला तर मग स्टार्ट करूया. आणि ब्रिज कोर्सच्या वेगवेगळ्या टेस्टचे सोल्युशन मिळवण्यासाठी आणि टेम्पलेटचे व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. ओके, सो स्टार्टिंग विथ द क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट ऑप्शन गिवन इन द ब्रॅकेट अँड राईट नेक्स्ट टू द स्टेटमेंट. आपल्याला काय करायचं आहे, हा जो ब्रॅकेट आहे याच्यामधून हे वर्ड सिलेक्ट करून हे काय करायचं आहे, हे क्वेश्चन्स काय करायचे आहे, सॉल्व करायचे. तर बघा मग क्वेश्चन नंबर 1. ओके, क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट आपण बघूया. वी मिक्स दिस इन द सॉइल टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. सॉइलची प्रोडक्टिव्हिटी किंवा फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय यूज करतो. तर सॉइलची प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण यूज करतो फर्टिलायझर्स. काय यूज करतो आपण, फर्टिलायझर्स यूज करतो. ओके, सो नेक्स्ट, अवर फूड गेट स्पॉइल ड्यू टू द देअर ग्रोथ. त्यांच्या ग्रोथमुळे काय होतं, आपलं फूड काय होतं, स्पॉइल होतं. फूड केव्हा स्पॉइल होतं, जेव्हा त्यांच्यामध्ये कसली ग्रोथ होते, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ झाली की आपलं फूड काय होतं, स्पॉइल होतं. ओके, त्याच्यानंतर थर्ड आपण बघू. दिस कॅन यूज टू गो टू नियर बाय प्लेसेस. आपल्याला नियर बाय प्लेसेसला जाण्यासाठी आपण काय यूज करतो, सायकल यूज करतो ना आपण. ओके, तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व केला. आता आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. राईट द युजेस ऑफ. त्याच्यामध्ये घेऊया आपण फर्स्ट कम्युनिकेशन अँड मास मीडिया. ओके, कम्युनिकेशन आणि मास मीडिया आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टींचे युजेस सांगायचे. तर कम्युनिकेशन आणि मास मीडियाचं जर आपण पाहिलं तर कम्युनिकेशन आणि मास मीडियाचं यूज आपण कशासाठी करतो, तर कम्युनिकेशन आणि मास मीडियाचं यूज आपण करतो टू गेट इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण काय करतो, कम्युनिकेशन आणि मास मीडियाचा यूज करतो. नेक्स्ट आपण पाहिलं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. वॉटर प्युरिफिकेशन प्लांटचा आपण कशासाठी यूज करतो, तर वॉटर प्युरिफिकेशन प्लांटचा आपण यूज करतो कशासाठी करतो, टू मेक वॉटर फॉर फिल्ट्रेशन ऑफ वॉटर. वॉटरचं फिल्ट्रेशन करण्यासाठी आपण काय करतो, हा यूज करतो. ओके, सँच्युरीज मीन्स काय, सँच्युरीज मीन्स अभयारण्य. अभयारण्य आपण का बांधतो, तर जे ॲनिमल्स असतात अभयारण्यामध्ये आपण काय ठेवतो, ॲनिमल्सला ठेवतो. तर ॲनिमल्सला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय बांधतो, सँच्युरीज बांधतो. टू प्रोटेक्ट द ॲनिमल्स याचं काय असतं, पर्पज असतं. टू प्रोटेक्ट दी ॲनिमल्स. ओके, सो नंतर आपण काय बघितलं, चरखा कशासाठी यूज करतो आपण, क्लोथ्स बनवण्यासाठी. टू मेक क्लोथ्स बनवण्यासाठी आपण कसलं यूज करतो, चरख्याचा यूज करतो. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 आपला काय झाला, कंप्लीट झाला. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट शुड वी डू. आपण काय करू अशा कंडिशन्समुळे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया, सॉइल फर्टिलिटी इज डिक्रीजिंग. सॉइल फर्टिलिटी जर डिक्रीज होत असेल तर आपण काय करू, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा यूज करू. काय करायचं, यूज ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. यूज ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा आपण काय करायचा, यूज करायचा. नेक्स्ट बघितलं आपण, व्हेजिटेबल्स आर टू बी प्रिझर्व फॉर वीक. मग आपल्याला जर एका वीकसाठी व्हेजिटेबल्स प्रिझर्व करायचे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, व्हेजिटेबल्स एका वीकसाठी प्रिझर्व करायचे, तर आपण त्यांना कुठे ठेवू, टू कीप इन रेफ्रिजरेटर. फ्रीजमध्ये ठेवू आपण त्यांना. रेफ्रिजरेटरमध्ये काय करू आपण, त्यांना प्रिझर्व करू. ओके, त्याच्यानंतर काय,
व्हेकल इज इमिटिंग मोर स्मोक. जर व्हेकल जर मोर स्मोक इमिट करत असेल तर तुम्हाला माहिती आहे का त्याचं रिझन काय असतं, तर त्याचं सायलेन्सर जे असतं ते काय झालेलं असतं, खराब झालेलं असतं. म्हणून आपल्याला जर तसं होत असेल, स्मोक रिलीज करत असेल आपली बाईक व्हेकल, तर काय करायचं आपण त्याचा टू चेंज दी सायलेन्सर. आपण त्याचं सायलेन्सर काय करायचं, चेंज करायचं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट डोमेस्टिक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स इट इज टू शेअर विथ अदर्स. जर आपण डोमेस्टिक इंडस्ट्रियल प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दुसऱ्यांबरोबर शेअर केली तर आपली इंडस्ट्री काय होईल, इंडस्ट्रियलायझेशन काय होईल, ग्रो होईल. आपलं इंडस्ट्रियलायझेशन काय होईल, ग्रो होईल. ओके. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट दी आन्सर्स. ओके. आपल्याला काय करायचे, पिक्चर बघायचे आणि आन्सर्स सांगायचे. त्याच्यामध्ये व्हॉट आर द इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट कॉज बाय द बिल्डिंग रेल्वे थ्रू हिल्स अँड व्हॅलीज. जर आपण हिल्स अँड व्हॅलीजमधून रेल्वे बिल्ड केल्या तर त्याचा काय इफेक्ट होईल, मग त्यांनी काय होईल, एन्व्हायरमेंट गेट अनबॅलन्स. आपल्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स काय होईल, बिघडून जाईल. ते आपल्या एन्व्हायरमेंटसाठी सुटेबल नसेल, मग काय होईल, एन्व्हायरमेंट गेट अनबॅलन्स. आपलं एन्व्हायरमेंट काय होईल, अनबॅलन्स होईल. ओके. नंतर आपण बघूया सेकंड पिक्चर. सेकंड पिक्चरमध्ये काय आहे, नेम ऑफ द मशीन विच व्हॉट इट इज यूज फॉर. हे मशीन काय आहे आणि कशासाठी यूज करतात, तर या मशीनला आपण म्हणतो चरखा. काय म्हणतो, चरखा. आणि कशासाठी यूज करतो आपण, टू मेक अ क्लोथ्स बनवण्यासाठी आपण याचा काय करतो, यूज करतो. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया थर्ड पिक्चर. थर्ड पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर थर्ड पिक्चरमध्ये विच मेथड इज यूज इन दिस पिक्चर, राईट द ॲडव्हान्टेज. ही मेथड सांगायची. आता तुम्ही बघताय या पिक्चरमध्ये ही जे घर आहे, या घराला काय लावली आहे, पाईपलाईन लावली. तिथून ते पाणी काय केलं आहे, या टाकीमध्ये सोडलं आहे आणि वरून काय येतो आहे, पाऊस येतो आहे. तर ह्या पावसाचं जे छतावर पाणी पडेल पावसाचं, हे काय होईल, या पाईप थ्रू काय येईल, या टाकीमध्ये येईल. मग आपण जर ओव्हरऑल विचार केला तर हे कसलं पिक्चर आहे, हे पिक्चर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं. कसलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं हे आपलं पिक्चर आहे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण काय यूज करतो, टू सेव्ह दी वॉटर सेव्ह करण्यासाठी काय करतो आपण, याचा पर्पज काय असतो, टू सेव्ह दी वॉटर, टू कलेक्ट दी वॉटर. ओके. सो फोर्थ जे आपल्याला दिसते तर ते दिसते आपल्याला नीम ट्री. आणि आपल्याला याचा काय करायचं आहे, यूज सांगायचं आहे. तर नीम ट्रीचा यूज कशामध्ये होतो, मेडिसिन्समध्ये होतो. ओके. मेडिसिन्समध्ये नीम ट्रीचं यूज होतो. आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्ससाठी पण ट्रीचा काय होतो, मॅक्झिमम काय होतो, यूज होतो. ओके. आणि डिसइन्फेक्टंट म्हणून मेडिसिन्समध्येच म्हणजे काय करतो आपण, त्याचा यूज काय म्हणून करतो, डिसइन्फेक्टंट म्हणून करतो. ओके. डिसइन्फेक्टंट म्हणून काय करतो आपण, त्याचा यूज करतो. थँक्यू स्टुडंट्स. आपल्या नेक्स्ट टेस्ट आजच आपण घेणार आहोत आणि नेक्स्ट टेस्टची पण व्हिडिओ मी आजच अपलोड करणार आहे. ओके. तो आपण पुढच्या टेस्टमध्ये भेटू. बाय बाय. टेक केअर.